आता तरी मिळूनी सर्व बोला, आता तरी मिळूनी सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. परिस्थिती गंभीर होत चाललीये. तक्रार महिला आयोगापर्यंत पोहोचलीये. कदाचित त्यांची टीम गावात तपासासाठी येऊ शकते. काही बातमी? विजय, खूप पक्की बातमी आहे. तू ऐकशील तर धक्काच बसेल तुला. काय? ते काय आहे ना, आज संध्याकाळी विकी दादाने फार्म हाऊसवर पार्टी ठेवली आहे. की हीच गोष्ट बाबांच्या मनात चलते. आई सापडली तीही ह्या अवस्थेत ना, ना धड तिला बघू शकतो ना बोलू शकतो. काका, तुमचा तिथल्या डॉक्टरांवर तरी विश्वास आहे ना? असं का विचारतेस तू? खरं तर मला सुद्धा भीती वाटायला लागली आहे. अशा लोकांचा काय भरोसा, ज्यांनी इथले नियम कायदे पोलीस सगळ्यांना आपल्या मुठीत ठेवलंय. ते डॉक्टरांना सुद्धा विकत घेऊ शकतात ना? नाही, मला असं वाटत नाही की कोणीही डॉक्टर आपलं इमान विकू शकतो. तरीही आपण सावध राहायला हवं. मला तर वाटतंय की उद्यापासून ना आपल्यापैकी कोणीतरी आईच्या वॉर्डजवळ राहिलं पाहिजे. ते तर तसंही कोणी ना कोणी असतंच. फक्त एकदा वहिनी घरी येऊ देत, मग बघ त्यानंतर मी काका, सोडा ना. एवढ्या सहजासहजी मी त्यांना सोडणार नाही. आपल्यासाठी हे सगळं अजिबात महत्वाचं नाहीये. शंकर सिंग आणि त्यांचा मुलगा. मला तर सध्या हे टेन्शन आहे ते उपसरपंचाच्या निवडीचं. ते तर मी बघून घेईन. उपसरपंचाची निवड कसं काय करणार आहात? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला बघितलं होतं ना, विकीने काय काय तमाशे केले होते. गावकऱ्यांना विकत घेऊ पाहत होता. जो विरोध करत होता त्याला धाक दाखवत होता. काय झालं त्याने? काय दिवे लावले त्याने? त्याने खूप प्रयत्न केले पण काहीच करू शकला नाही तो. भारती सत्य हरत असल्यासारखं भासतं पण हरत नाही. आणि कुठवर हे लोकांना धाक धपाशा दाखवणार आहेत. जोवर बापाकडे पैसा आहे आणि ताकद आहे. जेव्हा लोक घाबरायचं थांबतील ना, तेव्हा सगळा खेळ खलास, समाप्त. तुम्हाला वाटतं काका की तो दिवस या गावात उजाडेल? उजाडेल काय? उजाडलाय. या गावातून शंकर सिंग आणि विकीच्या नावाची दहशत संपलीये कायमची. या गावात आता सुखशांती नांदू लागेल. देव करो आणि असंच हो. बस ना. अरे बस. काय झालं? सगळ्यांची दातखडी बसली का? का असे मुक्यासारखे बसला आहात? काही शिक्षा दिली आहे का? मला अजूनही हे कळत नाहीये की आम्हा सगळ्यांना इथे का बोलवलंय. अरे काय इतकी घाई करतोयस? जास्त घाई करणं चांगलं नसतं आणि मी सगळी कामं आरामात करतो. ही गोष्ट तर तुम्हा सगळ्यांना चांगलीच माहिती आहे ना. विकी भाऊ, आम्ही सगळे कधीच तुमच्या विरुद्ध नव्हतो. काका, विरोध करून कुणाचा फायदा झाला आहे का? आणि मला तर वाटतं की सगळ्यांचाच फायदा हो. ग्रामपंचायतीच्या लोकांना 4 पैसे मिळाले तर त्यात काय वाईट आहे? तुम्हाला आमच्याकडून नक्की काय हवंय? जरा स्पष्टपणे सांगा. मला तुम्हा सर्वांचे खिसे भरायचे आहेत. मला तुम्हा सर्वांना 10-10 हजार रुपये द्यायचे आहेत.
पण ह्याच्या मोबदल्यात आम्हाला करावं काय लागेल? जास्त काही करायचं नाहीये, काही कष्ट उपसायचे नाहीयेत, की नांगरही धरायचा नाहीये. रामदेव, तुम्हा सर्वांना फक्त हेच करायचं आहे की उद्या सकाळी पंचायत कार्यालयात एकत्र येऊन रामदेवला मत द्यायचं आहे. पण पण काय काका, 10,000 रुपये कमी आहेत का? नाही नाही, असं काही नाही हो. मला ह्यावर वाद नकोय. आपल्या सरपंच बाईंचा तर काही ठाव ठिकाणाच नाहीये. आता मी रामदेवला आपला उपसरपंच बनवणार आहे. आणि हो, हे 10,000 रुपये फक्त एक भेट आहे. ग्रामपंचायतीचं बजेट आल्यावर त्यातही तुम्हाला हिस्सा मिळेल. आता तरी खुश व्हा. ठरलं तर मग उद्या आपण ग्रामपंचायत ऑफिसमध्ये भेटू. तुम्ही सगळे खाऊन पिऊन जा. सगळी सोय केली आहे. रमेश, हा दादा. सगळ्यांना पोटभर खाऊ पिऊ घाल. हो दादा. ठीक आहे. उद्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये भेटू. ट्रिपल 994. बाबू दादा, काय झालं रघु दादा? खूप अस्वस्थ दिसतोस. काय झालं? सगळी गडबड झालीये. काय झालं? सरळ सरळ सांग ना. तो शंकर सिंग हा आणि विकी हा. दोघे जण मिळून हा. एक असा कट रचतायत. हळू 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 बोल जरा. हे हॉस्पिटल आहे. तो शंकर सिंग आणि विकी हा. दोघं मिळून कट रचतायत की आपला आवाज दाबला जाईल. आपल्या उरावर नाचू लागतील ती लोक. अरे हळू बोल ना. हॉस्पिटल आहे. हा. काय झालंय जरा सरळ सरळ सांग. उद्या उपसरपंच पदाची निवडणूक आहे. सदस्यांचा घोडेबाजार सुरू झालाय. तो विकी सगळ्यांना घेऊन फार्म हाऊस वर गेलाय. सगळी डील पूर्ण झालीये. तू शांत हो. शांत हो. माझा जीव गेला तरी 72, पण मी असं मुळीच होऊ देणार नाही. नाही. सरपंच पद त्यांच्या हातून निसटलंय ना, म्हणून ती लोक ही नवीन शक्कल लढवतात. पण मी असं मुळीच होऊ देणार नाही. जेव्हापासून मला ही गोष्ट समजली, माझं तर डोकंच फिरलंय. अरे डोकं बिकं फिरवायची काही गरज नाहीये. ज्या विजयामुळे वहिनीची ही अवस्था झालीये ना, तो विजय मी इतक्या सहजासहजी त्या लोकांच्या हाती नाही जाऊ देणार. बाबूलाल, काय गोंगाट चाललाय? हे हॉस्पिटल आहे. दादा, आता तर हद्दच झाली. वहिनीच्या अवस्थेची कोणाला काही पडलेलीच नाहीये. ती लोक उपसरपंचाची निवडणूक करतायत. पण झालं काय सांग तरी. अहो, ते लोक म्हणतायत एसडीएम आणि बीडीओने निर्णय घेतलाय की सरपंचांनी कार्यभार स्वीकारला नसला तरी सरकारी काम थांबू शकत नाही. या मागे शंकर सिंगच्या मुलाचाच डाव आहे. तो त्यांच्याच एखाद्या माणसाला सत्ता देऊ पाहतोय. हे बघ, ह्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. जोपर्यंत मला ती बरी होत नाही तोपर्यंत मी दुसरा विचार करूच शकत नाही. मग दादा, आपण काय करायचं? आपण जर काही केलंच नाही ना, तर सगळंच आपल्या हातातून निसटून जाईल. ज्यामुळे आपल्याला हे सगळं भोगावं लागलंय ना, वहिनीचा सगळा त्यागच व्यर्थ जाईल. तुला काय म्हणायचंय? एका संकटातून सुटका नाही झाली तर दुसरं ओढवून घ्यायचं? दादा, तुम्हाला अजूनही त्या शंकर सिंगचा डाव लक्षात आला नाही का? हा त्याचा कट होता. वहिनीचा काटा काढायचा आणि आपल्या माणसाला खुर्चीवर बसवायचं आणि सगळ्या गावाला लुटायचं, जसं आधीपासून लुटत होता. त्याने तर पूर्ण ग्रामसभा आधीच पोखरून ठेवलीये. पण दादा, आता मी गप्प बसणार नाही. कारस्थान म्हण किंवा अजून काही, पण हेही खरं आहे. जर सरपंचानं कार्यभार स्वीकारला नाही तर उपसरपंचाची निवड ही करावीच लागते. हे बघ, ही लोकशाहीचीच एक प्रक्रिया आहे. त्यात आड येऊ नकोस.
हा गुन्हा ठरेल. पण दादा मग आपण काहीच करू शकत नाही. का नाही करू शकत? तू ग्रामपंचायतीचा सदस्य आहेस, तू सुद्धा ही निवडणूक लढवू शकतो. अरे मी तर सदस्य आहे ना, मी निवडणूक लढवू शकतो. हो दादा, आणि रघुपेक्षा चांगला आणि प्रामाणिक उमेदवार दुसरा कोण आहे? हा रघु तटस्थ उमेदवार आहे, बरोबर आहे ना? ठीक आहे. शंकर सिंगच्या माणसाविरुद्ध रघुला निवडणुकीला उभं करा. बघूच या, जनशक्तीचा विजय होतो की धनशक्तीचा. नाही बाबा, विजय तर जनशक्तीचाच होणार. शंकर सिंगचा कोणताही माणूस आता गावातल्या राजकारणात दिसणार नाही. आणि जर गरज पडली ना, तर गावातल्या प्रत्येक माणसाशी, प्रत्येक सदस्याशी मी स्वतः जाऊन बोलेन. बरोबर बोलते भारती. आईला या अवस्थेत बघितल्यापासून मी शपथ घेतलीये की शंकर सिंगच्या मोगलाईपासून या गावाला मुक्त करेन, त्याची सत्ता इथून उलथून टाकेन. आणि तुम्ही बघाच, जनशक्तीचाच विजय होईल. जरा लक्ष ठेव, मी आलोच. अहो थांबा, थोडं पाणी तरी पिऊन जा. शुभ असतं. अगं लेट होतंय, बीडीओ साहेब आलेच असतील काही ना. फरक पडत नाही. बरं ठीक आहे, तू म्हणतेस तर. अहो जरा आरामात प्या. अगं बोललो ना मला लेट होतोय. जा आता. चल मी येतो. काही बोलत असते. अरे रामदेव भाऊ. हा नमस्कार. अं? ग्रामपंचायत. हो मी तिथेच चाललोय. मीही ग्रामपंचायतीचा सदस्यच आहे ना. आणि आता तर तू सरपंच पण होणार आहेस ना. हो आता निवडणूक लढतोय. अजून मतदान झालं नाहीये. बघूया. मतदान तर दिखावा आहे. सरपंच तर तू झालाच आहेस. काय दादा, तुम्ही पण काय मस्करी करताय. आता मी जाईन, मतदान होईल, मग निर्णय होईल ना. जाऊ द्या मला. असाच जाणार आहेस. आधी एक गंमत तर बघ. काय गंमत? हो ही बघ काय गंमत आहे. हे बघ. आपल्या सरपंच बाईंचा तर ठाव ठिकाणा नाहीये. आता मी रामदेवला आपला उपसरपंच बनवणार आहे. हा तर मीच आहे दादा. आणि हे हे सगळं काय आहे दादा? हे सगळं तुमच्या फार्म हाऊसचं कारस्थान आहे. जिथे पैसे देऊन सदस्य विकत घेतली गेली आहेत. आता एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. हा जर तू तुझं नाव उमेदवारीतून रद्द नाही केलंस ना, तर मी जाईन पोलिसांकडे. पोलीस? हो. आणि उपसरपंच पद तर सोड, तू जाशील जेलमध्ये. जेल? जेलमध्ये वगैरे मला का पाठवताय? माझी काय चूक झाली आहे दादा? तुझी चूक नाहीये. मग हा कोण? मीच आहे. पैसे कोणी घेतले? मी. मग अडकणार कोण? मी. चल ये. तुम्ही तिथे जाऊन काय करणार दादा? तुम्ही जा दादा, मी घरी जातो. तिथे जाऊन काय करू मी? अरे ये तर खरं. तिथे आरामात बस. चल चल ये. अरे चल ना. बसा बसा. ही नावं आली आहेत. हो साहेब. तुम्हा लोकांपैकी कोण कोण ह्या निवडणुकीत आपली नावं देऊ इच्छितो? सर मी रघु यादव. बसा तुम्ही. आणखी कोणी? मी शेवटचं विचारतो, आणखी कोणी आहे जो आपलं नाव ह्या उमेदवारीसाठी देऊ इच्छितो? बॉस? नाही साहेब, मला कोणतीही निवडणूक लढायची नाहीये. ह्याचा अर्थ असा होतो की मिस्टर रघु यादव. थांबा थांबा साहेब. पुढे होऊन सांग ना साहेबांना तुझं नाव. मी सांगितलं ना विकी दादा, मला नाही व्हायचं उपसरपंच वगैरे.
काय झालं तुला? सगळी तयारी झाली आहे, मग का असा वागतोयस? स्वतःचं नाव का नाही देतायस तू? तुम्ही का बळजबरी करताय त्यांच्यावर? त्यांना उमेदवारी नकोय तर. नाही साहेब, त्यांना हवी आहे. रामदेव, साहेबांना सांग, तुझं नाव सांग. साहेब, मला वाटतंय रामदेवला कोणीतरी दबावात आणलाय. रामदेव, तू घाबरू नकोस. साहेबांना सांग तुला निवडणूक लढवायची आहे. काय हो रामदेव, तुमच्यावर कोणी दबाव वगैरे आणलाय का? हो रामदेव, सांग साहेबांना. असं काही नाहीये साहेब, कोणी माझ्यावर दबाव नाही आणलाय. माझी इच्छाच नाहीये, माझी तब्येत बरी नसते. हे बघा, जर त्यांना नसेल लढायचं, उगाच बळजबरी करू नका. हे आचारसंहितेच्या विरुद्ध आहे. बसा खाली. आणखी कोणी आहे का तुमच्यापैकी? आणखी कोणाला नाव द्यायचं असेल तर द्या. उपसरपंचाच्या निवडणुकीसाठी जर कोणी आपलं नाव देऊ इच्छितो तर ही शेवटची संधी आहे. आपलं नाव द्या. तर बंधू भगिनींनो, तुमच्या सर्वांच्या आणि बीडीओ साहेबांच्या उपस्थितीत श्री रघु यादव यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड झाली आहे आणि त्यांना मी उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळायची विनंती करतो. मी म्हणत होते ना की तुम्ही जिंकणार आणि हो. तुम्ही जिंकलात. मनपूर्वक धन्यवाद. अभिनंदन. आणि बाबूलालजी, हा विजय खर तर तुमचा आहे. धन्यवाद. खूप खूप आभार. नमस्कार. चाचा, सगळं काही व्यवस्थित सुरू होतं तिथे. सगळं सुरळीत चाललं होतं. पण त्या विकीने पुन्हा उचापती केल्या. पण त्याचं काहीच चाललं नाही. चाचा, मला एक गोष्ट अजून कळली नाही की रामदेवने अचानक माघार का घेतली. बाबूलाल, मला तर वाटतंय की यामागे नक्कीच त्याचं काहीतरी कारस्थान आहे. आता ह्यात कसलं कारस्थान? अरे, तुला काहीच ठाऊक नाहीये. तू उपसरपंच झालायस ना आता. हे बघ, तू उगाच बडबड करू नको, समजलं का? अरे, माझ्या जागी जर बाबू दादा ग्रामपंचायतीचा सदस्य असता तर तो निवडून आला नसता का उपसरपंच म्हणे? अरे रघु, अरे अरे काय झालं? एवढा का चिडलायस तू? अरे काय फरक पडतो? माझ्यात आणि तुझ्यात काही फरक आहे का? तू जिंकलास किंवा मी जिंकलो, त्यात काय एकच आहे ना. त्या विकीने ना ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पैसे दिलेत. त्या रात्री काय काय म्हणून नाही केलं? लोकांना खूप पैसे चारले त्याने. सगळ्यांना 10,000 रुपये दिले. लोकांना बळजबरी पकडून नेलं. हो, पण सगळं मुसळ केरात गेलं. एका अर्थी बघितलं तर चांगलंच झालं ना. चाचा, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. बरोबर ना चाचा? अगदी बरोबर. जसं करावं तसं भरावं. पण दादा, त्या रामदेवची तर वाट लागली असेल ना? आता विकी त्याला सोडणार नाही. अरे बाबा, हे सगळं रामदेवच्या आवाक्यातलं नाहीये. या मागे नक्कीच काहीतरी कहाणी आहे. अरे कहाणी कसली? तो रामदेव तर विकीचा चमचा आहे, चमचा. त्याचा शेपूट बनून राहतो. आणि बघा ना, त्याचाच कुत्रा त्याच्याच अंगावर धावून गेला. आता जो काही निर्णय झाला आहे त्याला जबाबदारीने पार पाडावं लागेल. कारण आपण सर्वांनाच एकजुटीने काम करावं लागेल आणि गुरुजींचं स्वप्न साकार करावं लागेल. हो, बरोबर बोलताय. बाबूलाल, हं? मालतीची तब्येत आता कशी आहे? चाचा, ते आधीपेक्षा सुधारली थोडीशी.
ऑक्सिजनवर आहे. डॉक्टर म्हणतायत की बरी होईल, पण थोडा वेळ लागेल. अल्लाच्या कृपेने सर्व ठीक होईल.